जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्। कर्मोपासनज्ञान विवेकवैराग्यदायिने रामहनुमद्रूपाय रामदासाय वै नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी वित्पत्ती किती। बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। ओम नमस्कार। श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या वतीने सर्व श्रोत्यांना सादर जय रघुवीर। श्री सद्गुरु तत्व या विषयाचं चिंतन करत करत आपण श्री सद्गुरूंच्या ज्ञान या विलक्षण अशा भावाचं चिंतन करत आहोत। विषय थोडा गहन आहे, त्यामुळं थोडा विस्तृतपणे सांगण्याचा प्रयत्न केला, बऱ्याचशा गोष्टींना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला। थोडासा गोषवारा घेऊया आणि ह्या ज्ञानाच्या द्वारे श्री सद्गुरू आपल्याला शरण आलेल्या शिष्याचं, भक्ताचं कसं उन्नयन करतात आणि सद्गुरु पदावरती त्याला कसं नेऊन बसवतात, आपल्यासारखंच त्याला कसं करतात। आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी। हे कसं करतात हे आपण आज चिंतणार आहोत। ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण यानावत ज्ञान, असं समर्थांनी स्पष्टपणे आत्मज्ञानाचं व्याख्यान केलेलं आहे। ही व्याख्या फार महत्त्वाची आहे, कारण त्या व्यतिरिक्त जे काही ज्ञान आहे समाजातील, त्याला परमार्थाच्या दृष्टीनं ज्ञान असं म्हणता येत नाही। ते फक्त एक कौशल्य आहे, एक माहिती आहे आणि थोडाफार त्याला स्वतःच्या प्रज्ञेचा, स्वतःच्या अनुभवाचा त्याच्यामध्ये अंश आहे आणि त्याच्यातून मनुष्य त्या कौशल्यता दाखवत दाखवत त्याच्यामध्ये एक विशेष महारथ प्राप्त करून घेतो। तो किती जरी श्रेष्ठ झाला त्या दृष्टीनं लौकिकामध्ये, तरी पारलौकिकाशी त्याचा काही संबंध नाही आहे। त्यामुळं संत सत्पुरुष त्याच्या त्या कर्माला, त्याच्या त्या बुद्धीला ज्ञान असं म्हणत नाहीत, कौशल्य असं म्हणतात। पण मी कोण आहे, यथार्थपणे माझं खरं स्वरूप काय आहे हे जाणणं, आणि ते फक्त बुद्धीचा विषय न होणं तर अनुभवाचा विषय होणं, याला ज्ञान असं म्हणतात। आता मीच मला पाहायचं म्हणजे मी दोन आहे आणि एका मीनं दुसऱ्या मीला पाहायचं, हे कसं घडेल? समर्थ इथं जे म्हणतात की पहावे आपणासी आपण, याचा अर्थ काय आहे? आपणच आपल्याला पाहायचं। आपण दोन पद्धतीनं कसं पाहू शकतो? स्वतःलाच दर्पणामध्ये पाहू शकतो, एका आरशामध्ये माझं प्रतिबिंब मी पाहू शकतो, पण मी जसा आहे तसा मला कसा कळणार? म्हणून आम्हाला जी द्वैताची सवय झालेली आहे, वेगळेपणाची जी सवय आहे, ती बिंब प्रतिबिंब या पद्धतीतून पाहायचं आणि हळूहळू प्रतिबिंब सोडायचं आणि बिंबाकडे जायचं, रिफ्लेक्शन सोडायचं, आणि मी जो स्वतः आहे माझ्यामुळं ती इमेज त्याच्यात तयार झालेली आहे, मीच नसेल तर त्या इमेजला अर्थ नाही। तसा खरा माझं जे स्वरूप आहे ते मी जाणून घ्यायचं, त्याला ज्ञान असं म्हणतात। आणि ते पाहताना आपण दोन पद्धतीनं ते पाहण्याचा प्रयत्न केला। एक म्हणजे पंचकोश निवारण आणि दुसरं म्हणजे पंचभ्रांती निवारण। या पद्धतीनं ते पाहिलं। थोडक्यात बघूया आणि पुढे जाऊया।
कारण पुढं आपल्याला फार महत्त्वाचा विषय बघायचा आहे, फार सुंदर विषय आहे की ह्या ज्ञानामुळं आमच्यासारख्या आपल्यासारख्या सामान्य जीवांचा उद्धार कसा होतो आणि त्याला आत्मज्ञान कसं प्राप्त होतं, ती पद्धत काय आहे आणि ते सद्गुरू कसं करतात. पंचकोशाच्या निरासामध्ये सगळ्यात बाहेरचा कोश अन्नमय, त्याच्याहून आतील कोश प्राणमय, त्याच्या आतील कोश मनोमय, त्याच्या आतील कोश विज्ञानमय आणि सगळ्यात आतला कोश हा काय आहे, आनंदमय, असं आपण पाहिलं. अन्नमय कोशामध्ये विशेष करून इंद्रिय येतात आणि हा स्थूल देह आहेच, पण तो जड आहे हे बघितलं आणि मी तर चेतन आहे म्हणून तो मी नाही. प्राणमय कोशामध्ये सुद्धा प्राणोत्क्रमण होतं म्हणून प्राण हा मी आहे असं म्हणायचं झालं तर निद्रेच्या वेळेला प्राणांना कोण चालवतं हा विशेष भाग लक्षात घ्यावा लागतो आणि म्हणून त्याला चालवणारा मी कोणीतरी वेगळा आहे. त्यानंतर मनोमय कोशाचा विचार आला की मनामुळेच सर्व काही गोष्टी कळतात, मनालाच इच्छा होते, मन हाच भोगता आहे, प्राण हा काही भोगता नाही आहे, तर मनामुळेच ते सगळं आपला व्यापार चालतो म्हणून मन हाच मी असला पाहिजे असा विचार झाला. तर असं सांगण्यात आलं की नाही, मन हे काही तू नाही आहेस, म्हणजे मन काही मी नाही आहे. याचं कारण असं की निश्चय करणारं मन नसून बुद्धी आहे. मग बुद्धी म्हणजेच विज्ञानमय कोशाचा विचार झाला की अरे मग बुद्धी म्हणजे मी आहे का, तर बुद्धी म्हणजे सुद्धा मी यासाठी नाही आहे, कारण बुद्धी ही क्षणिक आहे, तरल आहे आणि मी तर अखंड आहे. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत मला मीचा अनुभव आहे. मग ही क्षणिक बुद्धी म्हणजे मी असू शकत नाही. मग मध्येच एक शून्यत्वाचा विचार आला की मग शून्य म्हणजे मी आहे का, कारण का मी असा आत्मा असा कोणी दिसतच नाही, अनुभवच येत नाही, याचा अर्थ कोणीच नसणं म्हणजे आत्मा असणं आहे. पण जो नाही तो आहे असं आपण सांगू शकत नाही. नव्हत्यातून होतं हे घडत नाही आणि जे होतं ते नव्हतं असं होऊ शकत नाही. त्याच्यात रूपांतरण होईल. आजच्या भाषेत बोलायचं झालं वैज्ञानिक पद्धतीनं, वैज्ञानिक म्हणजे जड वैज्ञानिक, कारण आपल्याकडे वैज्ञानिक शब्दाचा शास्त्रामध्ये पुन्हा एक वेगळा अर्थ आहे. विज्ञान जाणणारा तो वैज्ञानिक. विज्ञान शब्दाचा अर्थ परमार्थशास्त्रामध्ये वेगळा आहे. पण ज्याला आपण लौकिकात वैज्ञानिक म्हणतो त्यांचंही काय म्हणणं आहे, ते असं म्हणतात की जगात नवीन असं काही निर्माण होत नाही, फक्त रूपांतर होतं, एकाचं रूपांतर दुसऱ्यामध्ये होतं. आणि ऊर्जा अक्षय्य आहे, ऊर्जा अक्षय्यतेचा नियम. ऊर्जा ही अक्षय्य आहे आणि ती जशीच्या तशी राहते, तिचं रूपांतर फक्त होत राहतं. मग नंतर आईन्स्टाईनने सांगितलं की ऊर्जेचं वस्तुमानातही रूपांतर होतं आणि वस्तुमानाचं ऊर्जेत होऊ शकतं. तरीसुद्धा सगळ्यांचा समुच्चय म्हणजे सगळ्यांचं सम टोटल एकच आहे, त्याच्यात कमी जास्त होत नाही. म्हणजे जे आहे त्याचं रूपांतर होऊ शकतं, जे नाहीच आहे त्याच्यापासून हे जे आहे असं दिसतंय ते झालेलं शक्य नाही. म्हणून शून्य काय आहे, शून्य म्हणजे मी नाही आहे, कारण मी आहे याचा मला अनुभव आहे. मग शून्य मी नाही आहे तर मग उरलं कोण, तर तो जो कोणी उरला की जो शून्य पाहणारा आहे, शून्य साक्षी आहे. आणि तो शून्य साक्षी कसा आहे, शून्यापेक्षा भिन्न आहे, तो स्वतः शून्य नाही आहे, शून्याहून वेगळा असणारा. आणि आत्तापर्यंतचं देह प्राण म्हणजे देह इंद्रिय प्राण मन म्हणजे अहंकार वगैरे हे सर्व आलं त्याच्यात, बुद्धी आणि शून्य हे सगळे नसणारा पण तरीही मी म्हणून असणारा कोणतरी एक आहे, तोच आत्मा असला पाहिजे. आणि तो आहे यालाच सत असं म्हणतात, त्यालाच म्हणतात सदात्मवाद. काल आपण याची चर्चा केली. सदात्मवाद म्हणजे जे आहे तोच आत्मा आहे. हे सर्व संपल्यानंतर जो कोणी उरतो तोच आत्मा आहे असा निश्चय झाला. आणि तो कसा आहे तर तो आनंद स्वरूप आहे. पण आनंद स्वरूप जरी असला तरी सुद्धा प्रगाढ निद्रेच्या वेळेला आनंदाचा अनुभव येत नाही, पण ती निद्रा झाल्यानंतर मी शांत आनंदात झोपलो होतो याचा एक अनुभव येतो. त्यावेळेला अनुभव होता म्हणून
मी त्यावेळेला आनंदात होतो असं आपण म्हणू शकतो. मी जर नसता तर आनंद आत्ता मला झोप झाल्यानंतर सुद्धा जाणवला नसता. याचाच अर्थ शून्य तिथे नाही आहे. आणि त्याही वेळेला आनंद बघणारी भोगणारी बुद्धी तिथं नसल्यामुळं, ती अनुभव घेत नसल्यामुळं आनंदाचा हा जो अनुभव वेगळेपणे पाहायला मिळतो तो सुद्धा मी नाही आहे. कारण एकाकार झाल्यानंतर तोही अनुभव राहत नाही. म्हणून सगळ्यात सूक्ष्म सगळ्यात तरल असा जो आनंद कोश आहे तो सुद्धा काय आहे, मी नाही आहे असं सिद्ध झालं. आणि मग ह्याच्यानंतर जो कोणी उरला तो आहे तो आत्मा. आत्मा शब्दाचा अर्थ मी. वेगळ्या एका अंगाने आपण बघितलं मी माझं, याच्यामध्ये माझं जे आहे तो मी नाही आहे हे आपण पाहिलेलं आहे. जे माझं आहे तो मी नाही आहे. माझं हे वस्त्र म्हणजे मी नाही. माझं हे घड्याळ म्हणजे मी नाही. तसं माझा देह म्हणजे मी नाही. माझे प्राण म्हणजे मी नाही. माझं मन म्हणजे मी नाही. मनोव्यापार माझा म्हणजे मी नाही. माझी बुद्धी माझा निर्णय म्हणजेही मी नाही. मग माझा आत्मा असं म्हणा म्हणजे आत्माही मी नाही असं होईल. पण माझा आत्मा या शब्दालाच काही अर्थ नाही, कारण आत्मा शब्दाचाच अर्थ मी आहे. म्हणून मी तो आहे. शब्दातील फरक आहे फक्त. अशा पद्धतीनं आपण पंचकोशांचा विचार केला, त्यानंतर पंचभ्रांतींचाही विचार केला. आणि त्या भ्रांतींमुळं त्यांचा निराश झाल्यामुळं ब्रह्म आणि जीव किंवा ब्रह्म आणि आत्मा यांचा संयोग कसा आहे हे सिद्ध झालं. अगदी थोडक्यात बघूया पंचभ्रांती आणि मग आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे आपण वळत आहोत. पंचभ्रांतीमध्ये पहिली भ्रांती जीव आणि शिव हे भिन्न आहेत. हा भ्रम ह्याला काढून टाकलं. उदाहरण काय घेतलं आपण? बिंब प्रतिबिंब हे उदाहरण घेतलं. प्रतिबिंब हा जीव आहे, बिंब हा कोण आहे? शिव आहे. प्रतिबिंबाचं तोपर्यंतच अस्तित्व आहे जोपर्यंत बिंबाचं अस्तित्व आहे. त्यामुळं प्रतिबिंबाला स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. म्हणून जीव हा स्वतंत्रपणे कोणी नाही आहे, तर शिवाचाच अंश आहे. म्हणजेच जीव आणि शिव यांच्यात भेद नाही आहे हे सिद्ध झालं. तो भ्रम गेला. दुसरा भ्रम आपण बघितला. आत्मा हा कर्ता आहे हा भ्रम आहे. आत्मा हा कर्ता हा भ्रम आहे हे आपण कसं जाणलं? आत्म्यामध्ये कर्तृत्व नाही. कारण ज्याप्रमाणे एखाद्या लोलकामध्ये, लोलकाच्या जवळ जो शुभ्र आहे, जो रंगहीन आहे असं म्हणू, पारदर्शक आहे, त्याच्याजवळ एखादी रंगीत वस्तू ठेवली की तेवढ्या पुरता तो लोलक आपल्याला किंवा स्फटिक आपल्याला त्या रंगाचा दिसतो. त्या रंगाचा दिसतो पण तो असत नाही. तसंच माया, मनरूपी माया आत्म्याच्या जवळ आल्यानंतर त्याच्यामध्ये कर्तृभावाचा रंग दिसतो पण तो असत नाही. ह्या उदाहरणाने आपण आत्मा करता आहे हे काय केलं, याचा निराश केला. दुसरा भ्रम संपला. हे बुद्धीनं करतोय बरं का आपण, हे साधना करून मिळवायचं आहे. आत्ता फक्त बुद्धीनं निश्चय करायचा आहे. तिसरा भ्रम आपण बघितला की आत्मा हा संगी आहे. संगी आहे म्हणजे त्याच्यावर इतरांचा प्रभाव पडतो म्हणजे तो संगी आहे. एखाद्याच्या जवळ जाणं, संग घडणं, चिकटणं असा त्याचा अर्थ संगीचा. प्रॉक्सिमिटी, अटॅचमेंट असा त्याचा अर्थ आहे. तर त्याला उदाहरण आपण दिलं की आकाश सर्व व्यापक आहे. आकाश हे एखाद्या भांड्यातही असतं, एखाद्या कक्षातही असतं आणि बाहेरही असतं. या भांड्याचा, या खोलीचा त्या आकाशाला स्पर्श झाला असं म्हणता येईल का? आणि स्पर्श झाल्यामुळं त्याच्यात काहीतरी बदल झाला आकाशामध्ये, ते प्रभावित झालं असं म्हणता येईल का? नाही येत. ते सर्व व्यापक आहे. हे जसं तसंच आत्म्याला स्थूल देह, सूक्ष्म देह म्हणजे मन बुद्धी आणि कारण देह म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्या कर्मांची बीज आहेत, हे कारण देह, ह्या सर्वांचा संग झाला आहे असं वाटतं पण आकाशाप्रमाणे त्याला संग होत नाही. हा तिसरा भ्रम आपण दूर केला. चौथा भ्रम म्हणजे कारण किंवा ब्रह्म आणि कार्य म्हणजे जगत हे भिन्न आहे. त्याच्यासाठी आपण उदाहरण घेतलं की रज्जू आणि सर्प, दोरी आहे त्याच्यावर सापाचा भास होतोय. ज्याला भास होतोय त्याला दोरी दिसत नाही आहे आणि ज्याला दोरी दिसते त्याला साप दिसत नाही आहे. संत असतात त्यांना दोरी दिसते, साप दिसत नाही. म्हणजे ब्रह्म दिसतं आणि जगत दिसत नाही. आम्हाला सर्प दिसतो, दोरी दिसत नाही.
पण सर्प जोपर्यंत दिसतोय तोपर्यंत दोरीच त्याच्यासाठी सर्प झालेली आहे. तीच कशी होते हे आपण आता पुढच्या उदाहरणात बघणार आहोत. आपल्या जीवाचं उत्क्रमण कसं होतं आणि तो ब्रह्मपदाला कसा पोचतो या उदाहरणामध्ये आपण हे पाहणार आहोत. त्यामुळं दोरीच सर्प झालेली आहे. याच्यातून ब्रह्म आणि जगत हे भिन्न नाही. त्यामुळं तो भ्रम नष्ट झाला. आणि शेवटचा भ्रम असा आहे की जे कारण आहे म्हणजेच ब्रह्म ते विकारी आहे. याच्यासाठी आपण उदाहरण घेतलं की सोन्याचे अनेक अलंकार असतात, त्याच्यामध्ये वेगळे वेगळे आकार असतात. बांगडी असेल, पाटली असेल, कानातील, नाकातील हे वेगळे 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 अलंकार आहेत, गळ्यात घालायचे अलंकार. पण ह्यांचे आकार जरी भिन्न असले तरी मूलतः ते सगळे सोनंच आहे. सोनं या दृष्टीनं त्याच्यात कोणताही विकार नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मापासून जरी हे ब्रह्मांड निर्माण झालं असलं तरी मूलतः ब्रह्मामध्ये कोणताही विकार नाही. ह्या पद्धतीनं हे पंच भ्रम आपण नष्ट केले आणि मग जिथं जीव शिव एक आहेत हे सिद्ध झालं त्याच ठिकाणी माझ्यातही कोणताही विकार नाही. मी जन्माला येत नाही, मी लहानाचा मोठा होत नाही, मी मोठ्याचा प्रौढ होत नाही, प्रौढाचा वृद्ध होत नाही, वृद्धाचा मरणासन्न होत नाही आणि मरणासन्नाचं मरत नाही, आणि मरत नाही पुन्हा जन्माला येत नाही. हे सिद्ध झालं. म्हणजे खरा जो मी आहे तो काय आहे? ब्रह्मस्वरूप आहे. हेच संतांना सांगायचं आहे. खरा मी तसाच आहे, पण अभिमान जो घेतलेला आहे, पंचकोशांचा अभिमान जो घेतला आहे त्यामुळं त्याला हा भ्रम निर्माण झालेला आहे. हीच त्याची उत्क्रांती कशी घडते आणि तो ब्रह्मस्वरूप सद्गुरुदेव त्याला कसं करतात हे आपण एक सुंदर उदाहरणाने पाहणार आहोत. समर्थांनी म्हटलेलं आहे की जीव हा एकदेशी बापुडा, बापुडा म्हणजे अगदी त्याची गय करावी असा आहे, रडकुंडीला आलेला, दुर्बळ, ओढग्रस्त असा आहे. जीव एकदेशी बापुडे त्यासी ब्रह्मचिकरी रोकडे, फेडी संसार साकडे वचन मात्रे. एकदेशी म्हणजे काय? सीमित, एकाच वेळेला सर्व व्यापकत्व नसणं याला एकदेशी असं म्हणतात. म्हणजे मी या देहामध्येच आहे. मागं पण हे उदाहरण दिलं की या दोन दंडांच्या आतमध्येच माझं अस्तित्व आहे, छाती आणि पाठ यांच्या आतमध्येच माझं अस्तित्व आहे, डोकं आणि पावलाचा तळभाग एवढाच जो कोणी आहे तो मी आहे हे वाटणं म्हणजे एकदेशी असणं. आणि ब्रह्म म्हणजे काय? बृहत, जे मोठ्याहून मोठं ते ब्रह्म म्हणजे सर्व व्यापक. म्हणजे सद्गुरुदेव माझ्या या भ्रमाला की मी एवढासाच आहे, एकदेशी आहे, लहान आहे, तो भ्रम घालवतात आणि मला काय करतात? ते ब्रह्मस्वरूप म्हणजे अत्यंत विराट विशाल असं बनवतात. म्हणजे माझा देह तसा बनत नाही, पण माझं जे खरं स्वरूप आहे तो मी आहे याच्याशी माझं तादात्म्य होतं. संकोचूनी जा काय झाला असे लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. तुकोबा म्हणतात, अरे तू ब्रह्मांडाचं आपोषणी कधी घेतात? आता हाही प्रश्न लोकांना माहीतच नाही. खरं तर सध्या आपोषण वगैरे घेणं बंदच झालेलं आहे, चित्राहुती वगैरे प्रकरण बंदच झालेलं आहे. आपोषण म्हणजे जेवण सुरू करण्याच्या आधी आणि जेवण संपल्यानंतर जे पाणी घ्यायचं असतं त्याच्या मागची कारणं ती उपासना कांडात बघता येतील, कर्मकांडात बघता येतील. आत्ता त्यासाठी वेगळा वेळ द्यायला नको. पण ते आपोषण घे. तुझं सामर्थ्य काय आहे? तुकोबा काय म्हणतात? तुझं सामर्थ्य केवढं आहे? अख्ख्या ब्रह्मांडाला तू जसं तळ हातावरती थोडंसं पाणी घेतो आपण आणि आपोषण घेतो, तसं ब्रह्मांडाचं तू आपोषण घेण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे. असं असताना अरे तू काय एवढासा लहानसा झालेला आहेस, काय एवढा आकुंचित झालेला आहेस, हे तुकोबा म्हणतात. ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे घालू शके, तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे. ब्रह्मांडाहुनी जो मोठा स्थूळ उंच भयानको, त्यापुढे दुसरा काहीचा अद्भुत तुलना नसे. मारुतीरायांचं वर्णन आहे समर्थांनी केलेलं. खरं तर आपण सगळेच त्या गुणांनी युक्त आहोत. आंतरिक आपल्या सगळ्यांचे तेच गुण आहेत हे संतांना सांगायचं आहे. याला आपण म्हणतो की इनहेरंट क्वालिटीज. आत असणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या त्या गुणांना आपण झाकून ठेवलेलं आहे भ्रमाच्या पटलाच्या आतमध्ये. म्हणून संतांना सांगावं लागतं की अरे नाही, तू एकदेशी बापुडा नाही आहेस, तू ब्रह्मस्वरूप आहेस.
हे ब्रह्मस्वरूपत्व आपल्याला सद्गुरुदेवांच्या उपदेशानं मिळतं. त्याच्यासाठी 7 अवस्थांचं चिंतन आहे आणि सद्गुरूंच्या उपदेशामुळं मला त्या 7व्या अवस्थेपर्यंत पोहोचता येतं. 5वी अवस्था सगळ्यात महत्त्वाची आहे. 5व्या अवस्थेनंतर 6 आणि 7 ह्या त्याच्या परिणाम स्वरूप आहेत. पहिल्या अवस्थेच्या 2 आणि 3 या अवस्था परिणाम स्वरूप आहेत आणि 6वी आणि 7वी अवस्था 4थ्या अवस्थेची परिणाम स्वरूप आहे. आणि त्या माध्यमातून आपल्याला हे जे समर्थांनी आणि तुकोबांनी म्हटलेलं आहे की तू ब्रह्मस्वरूप आहेस, एवढा महान आहेस, ते होण्याचं सामर्थ्य आपल्याला त्याच्यातून प्राप्त होतं. ते कसं प्राप्त होतं आणि सद्गुरू आपला उद्धार कसा करतात हे आपण पुढच्या प्रवचनात पाहणार आहोत. सर्व श्रोत्यांना सादर विनंती आहे की त्यांनी अवश्य पुढचे प्रवचन श्रवण करावं. सद्गुरुदेव आपल्याला उपदेश कसा करतात आणि आपला उद्धार कसा होतो याची उत्कंठा आपणाला नक्कीच लागली असेल, मला सांगायची लागलेली आहे. आजच्या प्रवचनाचं आपण अवश्य श्रवण मनन करावं एवढी मी आपल्याला प्रार्थना करतो. माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.